मोठी भूमिका यापूर्वी कधी झाली नव्हती, आज त्या ठिकाणी ती झाली. दुसरी गोष्ट अशी एक की राज्याचे काही प्रमुख नेते जे आहेत त्या प्रमुख नेत्यांच्यावर ईडी किंवा तत्सम ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा उद्देशाचा प्रयत्न केला जातो. याचं पहिलं उदाहरण झारखंडचे मुख्यमंत्री ते आदिवासी आहेत. हे आदिवासींचं राज्य आहे आणि आदिवासींच्या राज्यात अतिशय ज्यांचा प्रभाव आहे अशा व्यक्तीला काही त्यांचा आरोप करून चौकशी लावून त्यांना तुरुंगात टाकलं. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा सामन्याचा निकाल तो झाला. आणि आता अरविंद केजरीवाल यांना गेले काही दिवस आम्हाला वाटायचंच होतं त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल. त्यांना आतापर्यंत 7-8 समन्स पाठवली आणि काल त्यांना अटक केली. अटक कशासाठी केली तर मद्य धोरण. प्रत्येक राज्यामध्ये मद्य धोरण असतं आणि त्यांनी त्याची पॉलिसी तयार केली. ती पॉलिसी तयार करण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो कुठल्याही गोष्टीचा. शेवटी मंत्रिमंडळ म्हणजे काय? मंत्रिमंडळ म्हणजे त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावरची धोरणं ठरवणारी अधिकृत यंत्रणा. आणि त्या मंत्रिमंडळाने ती पॉलिसी ठरवली. त्या पॉलिसीमध्ये समजा काही चुकलं असेल किंवा आणखीन काय असेल तर लोकांच्या समोर जावा, निवडणुकीचा प्रश्न उपस्थित करा. कायदेशीर काही गैर असेल तर कोर्टामध्ये जावा. पण असं न करता तिथल्या 1 ते 2 मंत्र्यांना यापूर्वी अटक केली. तिथल्या एका राज्यसभेचा त्यांचा जो नेता आहे त्याला अटक केली आणि काल ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक केली. म्हणजे राज्याचा प्रमुखाला अटक करणं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या धोरणाच्यासाठी अटक करणं हे टोटल गैरवाजी आहे, चुकीचं आहे. आणि आज आपण तिथपर्यंत गेलो म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक करण्याच्यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा इथपर्यंत आज हे भाजप सरकार पोचलेले आहे. की ह्या निवडणुका फेर म्हणजे मोकळ्या वातावरणात व्हाव्याची जी अपेक्षा आहे त्याबद्दलची चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मला स्वतःला दिलेली जी माहिती आहे त्यामुळं एक गोष्ट दिसतंय की केजरीवालला अटक झाली त्याचा परिणाम उद्या